आज सकाळ सकाळ मला इतकी भूक लागली होती ना, की पहिले उठली, फ्रेश वगैरे झाली आणि मी कांदा पोहे बनवले. कारण इतकी भूक लागली होती की काही दुसरं सुचत नव्हतं मला. आणि मग पटापट कांदा पोहे वगैरे बनवले आणि मग लगेच नाश्ताच करायला बसले मी आणि शैलेश. तर मग तेव्हा मला कुठे जाऊन मनाला शांती मिळाली, की हां, आता मी खाले असं. आणि चहाला कसं विसरणार? चहा तर प्यावीच लागणार, त्याशिवाय दिवस कसं जाणार? आणि मग त्यानंतर मी टिफिनला सुरुवात केली. तर पटापट इथे चपात्या वगैरे करून घेतल्या मी. मग त्यानंतर मी पूर्ण टिफिन भरून घेतला. तर लाल माठची भाजी केली होती कोरडी. तर आता शैलेशला इतकं खोबरं आवडत नाही म्हणून मला खोबरं अवॉइड करायला लागते, नाहीतर ह्या भाजीमध्ये खोबरं छान वाटतात असं कोरड्या भाजीमध्ये. मग ते झाल्यानंतर मी आज झाडांना पाणी घातलं, कारण भरपूर ऊन पडत होतं 2-3 दिवस आणि पूर्ण अक्षरशः झाडं सुकत आली होती. मग विचार केला की आज त्यांना पण पाणी देऊया आणि मग घरातली कामं केली. तर इथे सकाळीच मी पटापट आवरून भांडे घासले होते. मग नंतर ते थोडे कोरडे झाले, मग त्याला परत मी पुसून व्यवस्थित लावून ठेवले. कारण हे ओले ठेवले ना तर मग कसं ते स्टँडला ना गंज पकडतो, म्हणून हे पुसून ठेवावे लागतात. आणि मग दुपारच्या वेळेस मग योहानसाठी मी डाळ भातच बनवला, कारण सकाळची लाल माठची भाजी होती. मग विचार केला डाळ भात आणि लाल माठची भाजी त्याला होऊन जाईल. आणि मग इथे वेळ होता, मग मी पटापट मखाने भाजून घेतले, थोडंसं तूप टाकून थोडे मखाने छान असे खरपूस भाजून घेतले आणि मग थंड झाल्यावर त्याची पूर्ण पावडर बनवून घेतली. आता बघा, आता योहानचा ते डब्बा संपला होता मखाण्याचा. मग मला लक्षात आलं की अरे हां, संपलेला आहे. मग पटापट मी ते पण काम करून घेतलं, कारण त्याला एक दिवस आड ना ही पावडर मी कशात ना कशात मिक्स करून देतेच. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.